तर 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना आता 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे, कारण लाडक्या बहिणीमुळे सरकारवर 35,000 कोटींचा बोजा पडतोय। जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांनी हे विधान केलेलं आहे। 2100 किंवा केव्हा मिळणार हे सांगता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी विधान सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच आता जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 35 ते 40,000 कोटींचा बोजा पडल्याचं त्यांनी म्हटलंय। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हे आता सांगता येणार नसल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांच्या या विधानांमुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि खरं आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास 35-40,000 कोटी रुपये दरवर्षी ते एक अतिरिक्त दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतंय। असं झालं तर त्यामुळे 1 वर्ष 2 वर्ष जर एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा, एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकार विचार करेल। मलाही वाटत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये 1500चे 2100 झाले पाहिजेत, परंतु काही अडचणी आहेत। परंतु नक्कीच ही योजना बंद पडणार नाही। या योजनेमध्ये आणखीन काय तरतूद करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करू। परंतु योजना बंद होणार नाही। 1500चे 2100 व्हायला जर उशीर जरी लागत असेल परंतु ही योजना बंद होणार नाही एवढं मात्र निश्चित। फक्त एकच आहे, वेळ थोडा लागतोय हे आम्ही मान्य करतो, परंतु किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही। लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन आहे।